उन्हाळा सुरू झाला की थंडगार असे काहीतरी खावेसे वाटते. त्यासाठीच आज आपण कस्टर्ड पावडर किंवा साखर न वापरता एकदम झटपट होणारे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. हे कस्टर्ड डायबिटीज असणाऱ्या पेशंटही खाऊ शकतात, कारण यात साखर अजिबात वापरलेली नाहीये. तर त्यासाठी एका बाउलमध्ये साल काढलेले 10 बदाम, 10 काजू आणि अर्धी वाटी मखाना घेतला आहे. आता यामध्ये सोललेली केळी छान अशी बारीक कट करून टाकणार आहोत. नंतर आपल्याला हे दळायचेच आहे, त्यामुळे मोठे मोठे कट केले तरीही चालेल. आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी कोमट दूध घालायचे आहे. कोमट म्हणजे थोडेसे गरम पाहिजे, जेणेकरून मखाना छान त्याच्यामध्ये भिजला जाईल. बदामाची साल काढण्यासाठी बदाम गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे मी भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर छान असे त्याचे साल निघते. तर अशा पद्धतीने बदामाचे साल काढून घ्यायचे. आता हे झाकण ठेवून 15-20 मिनिटांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचे. तर 20 मिनिटांनंतर छान असं मखाना त्यात भिजला गेला आहे. मखाना चांगला भिजल्यानंतरच हे दळायचे आहे, नाहीतर मग अजून 5-10 मिनिटं तसेच ठेवायचे, म्हणजे त्याची चांगली पेस्ट तयार होईल. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असे बारीक दळून घ्यायचे. लागल्यास थोडेसे दूध अजून टाकू शकता तुम्ही. तर आता एका बाउलमध्ये तुम्हाला कोणते कोणते फ्रूट्स टाकायचे आहे ते फ्रूट्स घ्यायचे. आता मी इथे 2 कलरचे द्राक्ष, ॲपल छान कट करून घेतले. त्याचे साल काढून घेतले ॲपलचे, पण तुम्ही नाही काढले तरीही चालेल. डाळिंब सोलून घेतले आणि बनाना बारीक कट करून घेतलाय गोलमध्ये. आता तुम्ही हे कस्टर्ड फक्त ॲपल आणि बनाना याचेही बनवू शकता. आता जी पेस्ट तयार केली होती आपण ती यात टाकून घ्यायची, काजू, बदाम, मखानाची, आणि हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे. हे कस्टर्ड ज्यांना कस्टर्ड पावडर घातलेली किंवा साखर अजिबातच चालत नाही त्यांच्यासाठी तर एकदमच छान पर्याय आहे. आता यामध्ये वेलची पावडर थोडीशी टाकून घेऊया, म्हणजे त्याने अजूनच छान टेस्ट येईल. तर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही थोडंसं केशरही टाकू शकता. आणि याला थोडीशी गोड चव येण्यासाठी आपण इथे मध वापरणार आहोत. तर मी इथे फक्त 1 चमचाच मध घातला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरीही हे छान लागते. आता हे सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता अर्ध्या तासानंतर छान असे फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे. उन्हाळ्यात तर असं थंडगार काही मिळालं की वा हा हा, मस्त एकदम छानच वाटते. तर नेहमी त्याच पद्धतीने फ्रूट कस्टर्ड बनवून खाण्यापेक्षा या पद्धतीने वेगळ्या प्रकारचे फ्रूट कस्टर्ड एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.